मागच्या लेसनमध्ये आपण पाहिलेलं होतं की ऑड डिवायझर्स साठी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर्स कसे कॅल्क्युलेट करायचे. या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत की त्या ऑस्क्युलेटर्सचा ॲक्च्युअल यूज कसा करायचा, त्या ऑस्क्युलेटर्सचा वापर दिलेल्या नंबरने डिव्हिजिबिलिटी चेक करण्यासाठी कसा करायचा. तर ही जी पद्धत आहे ही वेस्टनम या सूत्रावरती आधारित आहे. तर ही डिव्हिजिबिलिटी चेक करत असताना अतिशय साधे आणि सोपे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत आपल्याला. तर थिअरॉटिकली न जाता आपण प्रॅक्टिकली दिलेल्या नंबरची डिव्हिजिबिलिटी कशी चेक करायची हे आपण पाहूया. तर पहिलं उदाहरण घेऊया आपण. फर्स्ट एक्झाम्पल 8664 बाय 19. म्हणजे 19 हा गिवन डिवायझर आहे. 8664 हा दिलेला नंबर आहे. म्हणजे याला आपण आता डिव्हिडंड असं म्हणू शकू, याला म्हणू शकू आपण गिवन डिवायझर. तर या दिलेल्या नंबरला म्हणजे 8664 ला या 19नी पूर्ण भाग जातो की नाही हे चेक करून पाहायचं आहे आपल्याला. आणि डिव्हिजिबिलिटीचा बेसिक उपयोगच तो आहे की दिलेल्या नंबरने पूर्ण भाग जातो की नाही, पूर्ण डिवाइड होतो की नाही हे आपण ॲक्च्युअल डिव्हिजन न करता सांगू शकतो. ठीक आहे, तर लक्षात घ्या आता काय करायचंय. मागच्या लेसनमध्ये आपण पाहिलेलं होतं की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर्स कॅल्क्युलेट कसे करायचे. पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आपण कोणाकरता कॅल्क्युलेट करतो की ज्या ऑड डिवायझर्समध्ये 3 आणि 9 आहेत युनिट्स प्लेसमध्ये, त्या डिवायझर्ससाठी आपण पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करतो. आणि ज्या डिवायझर्सच्या युनिट्स प्लेसमध्ये 7 आणि 1 आहे त्यांच्यासाठी आपण निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करतो. तर या ठिकाणी गिवन डिवायझर काय आहे? 19 आहे. 19 मध्ये युनिट्स प्लेस डिजिट काय आहे? 9 आहे. म्हणून आपण या 19 साठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करणार. ऑस्क्युलेटरला संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये म्हणतात वेष्टनांक. काय म्हणतात? वेष्टनांक. तर लक्षात घ्या, 19 प्लस 1 एकाधिकेन पूर्वेण हे सूत्र वापरतो आपण. 19 प्लस 1 20. 20 मधला हा जो युनिट्स प्लेस डिजिट 0 आहे तो निग्लेक्ट करा किंवा ड्रॉप करा आणि लिहा 2. 2 काय आहे? पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर. 2 आहे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर. आता या पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटरचा, या वेष्टनांकाचा आपण उपयोग करणार आहोत दिलेल्या नंबरची डिव्हिजिबिलिटी चेक करण्याकरता. कशी करायची? लक्षात घ्या, हा सुद्धा नंबर प्रॉपरली लिहून घ्या, थोडं अंतर ठेवून लिहा. काय आहे दिलेला नंबर? 8 6 6 and 4. आलं लक्षात? 8 6 6 4 असा दिलेला नंबर आपण प्रॉपरली लिहून घेतलेला आहे. ठीक आहे, या लाईन मध्ये आपण लिहितो डिव्हिडंड. डिव्हिडंड याच्या खाली लिहायचं आहे आपल्याला ऑस्क्युलेशन रिझल्ट. हे जे डिजिट्स आपण लिहिलेले आहेत तिथे, हा जो नंबर लिहिलेला आहे, हे जे डिजिट्स आहेत, या डिजिट्सच्या खाली आपल्याला लिहायचं आहे ऑस्क्युलेशन रिझल्ट. ऑस्क्युलेशन रिझल्ट आपल्याला कसा मिळणार? या ऑस्क्युलेटरचा उपयोग करून मिळणार. ऑस्क्युलेशन रिझल्टला काय म्हणतो आपण? वेष्टन क्रियाफल. काय म्हणायचं? वेष्टन क्रियाफल. ओके, तर सुरुवात करूया आपण. डिव्हिजिबिलिटी चेक करण्यासाठी आता सुरुवात करणार आपण ऑस्क्युलेशन प्रोसेस म्हणजे वेष्टन प्रक्रिया किंवा वेष्टन क्रिया. लक्षात घ्या, आपण डिव्हिडंड असा प्रॉपरली लिहिलेला आहे, प्रत्येक डिजिट्समध्ये प्रॉपर अंतर ठेवून लिहिलेलं आहे. त्यानंतर आपला पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर सुद्धा रेडी आहे. आता आपल्याला करायची आहे वेष्टन क्रिया म्हणजे ऑस्क्युलेशन प्रोसेस. आता ऑस्क्युलेट कसं करणार? लक्षात घ्या, ऑस्क्युलेशन प्रोसेस आपण सुरू करणार राईट टू लेफ्ट. राईट टू लेफ्ट म्हणजे या राईटमोस्ट डिजिट कडनं आपण सुरू करणार. ओके, कशी करायची लक्षात घ्या. हा जो ऑस्क्युलेटर आहे, या ऑस्क्युलेटरनी या डिजिटला गुणायचं. म्हणजे मल्टिप्लाय ऑस्क्युलेटर अँड द डिजिट, राईटमोस्ट डिजिट इन द डिव्हिडंड. म्हणजे 2 into 4 किती? 8. 2 into 4 स्टेप नंबर 1. लक्षात घ्या, इथे मी स्टेप लिहितो
त्या स्टेप्स तुम्ही लिहून घ्या. 2 into 4 पहिला डिजिट 2 into 4 किती 8. 8 जो आहे त्या 8 मध्ये हा जो नेक्स्ट डिजिट आहे तो नेक्स्ट डिजिट ऍड करायचा आहे. म्हणजे 2 into 4 8 आणि 8 प्लस हा जो सेकंड डिजिट आहे फ्रॉम राईट साइड तो ऍड करायचा आहे. किती येतं उत्तर 8 plus 6 14. हे जे 14 आहे हे 14 जो डिजिट ऍड केला त्याच्या खाली लिहा. हा मिळाला आपला पहिला ऑस्क्युलेशन रिझल्ट. हे मिळालं आपल्याला पहिलं वेष्टन क्रियाफल. याला म्हणतात वेष्टन क्रियाफल ऑस्क्युलेशन रिझल्ट. ओके, चला तर मग आता या ऑस्क्युलेशन रिझल्ट कडे या. क्रिया तीच करायची आहे स्टेप नंबर 2 मध्ये. लक्षात घ्या, या स्टेप्स प्रॉपरली लिहून घ्या. या ज्या स्टेप्स आहेत या प्रॉपरली लिहून घ्या. लिहिल्या नाही तर बेसिकली काय होतं की ही क्रिया इतकी सोपी आहे की एका झटक्यात लक्षात येते. मात्र जी गोष्ट लवकर तुमच्या लक्षात येते, फार नॅचरल आहे, लवकर तुमच्या डोक्यात जाते, ती डोक्यातून बाहेर सुद्धा जायला वेळ लागत नाही. त्यामुळे हे सगळं लिहून घ्यायचं. ओके, आता या 14 ला काय करायचं, ऑस्क्युलेशन रिझल्ट 14 चं काय करायचं. युनिट्स प्लेस डिजिट जो आहे ऑस्क्युलेशन रिझल्ट मधला युनिट्स प्लेस डिजिट काय आहे 4 आहे. युनिट्स प्लेस डिजिट 4 आणि ऑस्क्युलेटर यांचा गुणाकार करा. मल्टिप्लाय युनिट्स प्लेस डिजिट ऑफ ऑस्क्युलेशन रिझल्ट अँड ऑस्क्युलेटर. म्हणजे 2 into 4 किती येतं उत्तर 2 4 जा 8. आणि या 8 मध्ये हा जो डिजिट आहे 1 टेन्स प्लेस डिजिट 1 हा ऍड करा. म्हणजे 8 plus 1 is equal to 9. आता या 9 मध्ये लक्षात घ्या, या ऑस्क्युलेशन रिझल्ट मधल्या 2 डिजिट सोबत आपण डील केलेलं आहे. त्याचं उत्तर आलेलं आहे 9. आता या 9 मध्ये पुढला जो डिव्हिडंड मधला डिजिट आहे जो 6 आहे तो ऍड करायचा आहे. म्हणजे 9 plus 6 is equal to how much 15. 9 plus 6 15. 15 जो आहे तो थर्ड डिजिट खाली लिहा 15. आता हा जो 15 आहे हा 15 आहे सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट. हा जो 15 आहे तो आहे सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट. आता स्टेप नंबर 3 काय आहे स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 मध्ये सुद्धा तेच करा जे आपण लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट सोबत केलेलं आहे. ऑस्क्युलेशन रिझल्ट 15 मधला जो युनिट्स प्लेस डिजिट आहे 5 तो युनिट्स प्लेस डिजिट 5 आणि ऑस्क्युलेटर 2 यांचं प्रोडक्ट कॅल्क्युलेट करा, यांचा गुणाकार करा. म्हणजे 2 ऑस्क्युलेटर 2 into units place digit in second oscillation result 5 is equal to 2 5 जा 10. आता लक्षात घ्या या 10 मध्ये टेन्स प्लेस डिजिट 1 जो आहे तो ऍड करा. म्हणजे 10 plus 1 is equal to 11. 10 plus 1 is equal to 11. आता हा जो 11 आहे हा 11 कसा मिळालेला आहे आपल्याला, आपण या ऑस्क्युलेशन रिझल्ट मधल्या 2 डिजिट सोबत डील केलेलं आहे आतापर्यंत आणि त्यातून आपल्याला 11 मिळालेलं आहे. आता या 11 मध्ये नेक्स्ट डिजिट जो आहे तो ऍड करायचा आहे. 11 plus 8 19. 11 plus 8 19. 19 आलेला आहे आपला थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट जो लिहायचा आपण लास्ट डिजिट इन द डिव्हिडंड 8 याच्या खाली. ठीक आहे, ऑस्क्युलेशन प्रोसेस संपलेली आहे, वेष्टन क्रिया संपलेली आहे. आता लक्षात घ्या, आठवणीने हा व्हिडिओ पॉज करा आणि ही ऑस्क्युलेशन प्रक्रिया पण लिहा आणि ह्या 3 स्टेप्स लिहा. ओके, लिहिल्या. ओके, नाव आता लक्षात घ्या शेवटचा ऑस्क्युलेशन रिझल्ट, लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट काय आलेला आहे. लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे 19. आता मी जे सांगणार आहे ते लक्षात घ्या आणि लिहून ठेवा. लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट म्हणजे ऑस्क्युलेशन प्रोसेस केल्यानंतर, वेष्टन क्रिया केल्यानंतर जो लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट मिळतो
जो शेवटचा वेष्टन क्रियाफल मिळतो त्या वेष्टन क्रियाफलामध्ये त्या ऑस्क्युलेशन रिझल्टमध्ये कुठला नंबर आहे हे काळजीपूर्वक पहा. तो जर नंबर दिलेल्या डिवायझर इतका असेल, नाही तर मग त्याचा मल्टिपल असेल, ठीक आहे, नाही तर मग 0 असेल. लक्षात घ्या, तो जो ऑस्क्युलेशन रिझल्ट स्वतःच जर दिलेला डिवायझर असेल किंवा त्या डिवायझरचा मल्टिपल असेल किंवा 0 असेल, तर त्याचा अर्थ असा होतो की दिलेल्या नंबरला दिलेल्या डिवायझरचा संपूर्ण भाग जातो. इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी एकदा मी इंग्लिशमध्ये सांगतो. ऑब्झर्व लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट केअरफुली. If that osculation result is divisor, given divisor itself or its multiple or 0, okay, if any one of these three possibilities are observed in the last osculation result, then it means that given number, that is given dividend, is perfectly divisible by given divisor. ठीक आहे. आता इथे काय आहे, लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट इथे काय आलेला आहे, 19 असा आलेला आहे. 19 म्हणजे दिलेला डिवायझरच आहे. त्याचा अर्थ असा होतो की हा जो दिलेला नंबर आहे त्या दिलेल्या नंबरला दिलेला डिवायझर परफेक्टली डिवाइड करतो, निशेष भाग जातो. ओके, हा अर्थ होतो त्याचा. आता लक्षात घ्या, आपण तर हे चेक केलेलं आहे की दिलेला नंबर हा दिलेला डिवायझरनी डिव्हिजिबल आहे की नाही हे आपण चेक केलेलं आहे. आता याहीपेक्षा इंटरेस्टिंग एक गोष्ट सांगतो. आता आपल्याला याचा कॉशंट पण काढता येतो. जर दिलेल्या नंबरचा दिलेल्या नंबरला भाग जात असेल, डिवाइड करत असेल, तर मग भागाकार काय येतो हे सुद्धा आपण अगदी काही सेकंदांमध्ये सांगू शकतो. ते कसं करायचं लक्षात घ्या. एक आडवी रेष ओढा आणि इथे जे नंबर्स आपण लिहिलेले आहेत त्याचे युनिट्स प्लेस डिजिट्स लिहा. ठीक आहे, सुरुवात करा डावीकडनं, लेफ्ट साईडकडनं. 19 या ऑस्क्युलेशन रिझल्टमध्ये युनिट्स प्लेस डिजिट काय आहे, 9 आहे. सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्टमध्ये युनिट्स प्लेस डिजिट काय आहे, 5 आहे. फर्स्ट ऑस्क्युलेशन रिझल्टमध्ये युनिट्स प्लेस डिजिट काय आहे, 4 आहे. आणि हा सुद्धा नंबर तुम्हाला जसाच्या तसा लिहावा लागेल. फर्स्ट डिजिट जो आहे डिव्हिडंड मधला राईट साईडकडनं, तो डिजिट सुद्धा तुम्हाला जसाच्या तसा लिहावा लागेल, कारण याच्या खाली आपण काहीही लिहिलेलं नाहीये, त्यामुळे तो जसाच्या तसा लिहावा लागेल. ओके, तर 9, 5, 4, 4 हे युनिट्स प्लेस डिजिट्स आहेत. ठीक आहे, 9, 5, 4 आणि 4 हे युनिट्स प्लेस डिजिट आहे. आता भागाकार काय आहे, कॉशंट काय आहे हे पाहण्याकरता तुम्हाला एक काम करायचं आहे की या डिजिट्स वरती निखिलम सूत्र अप्लाय करायचंय. निखिलम सूत्र, ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10, निखिलम नवतः चरमम दशतः. म्हणजे हे तीनही डिजिट्स, लेफ्ट साइड कडले तीनही डिजिट्स 9 मधून सबट्रॅक्ट करायचे, 9 मधून सबट्रॅक्ट करायचे आणि लास्ट डिजिट हा 10 मधून सबट्रॅक्ट करायचा आहे. ठीक आहे, पहा क्वोशंट काय येणार, एका लाईन मध्ये एका झटक्यात लिहिता येतो. 9 - 9 0, 9 - 5 4, 9 - 4 5 आणि लास्ट फ्रॉम 10 म्हणजे 10 - 4 6. ते क्वोशंट काय आलेलं आहे लक्षात घ्या, मी प्रॉपरली लिहितो. 8664 8664 डिवायडेड बाय 19 इज इक्वल टू 456 म्हणजे 456. आलं लक्षात. तर इतक्या सोप्या पद्धतीने अगदी काही सेकंदांमध्ये, लक्षात घ्या, या पद्धतीचं प्रॉपर स्पष्टीकरण तुम्हाला मिळावं म्हणून हे मी प्रॉपरली लिहिलेलं आहे, या स्टेप बाय स्टेप लिहिलेलं आहे. पण एकदाची तुमची याच्यावरती कमांड आली, मास्टरी आली की तुम्हाला हे लिहिण्याची सुद्धा आवश्यकता नाही. अगदी तोंडी तुम्ही करू शकता. तोंडी सांगू शकता की दिलेल्या नंबरला दिलेल्या नंबरचा भाग जातो की नाही, आणि जात असेल तर तुम्ही निखिलम सूत्र अप्लाय करून या पद्धतीने भागाकार सुद्धा लिहू शकता, क्वोशंट सुद्धा लिहू शकता. ओके, तर व्हिडिओ हा वारंवार पहा, या तिन्ही पण स्टेप्स लिहून घ्या. हे जे सेटअप आहे हे सेटअप सुद्धा प्रॉपरली लिहून घ्या.
आणि आता आपण पुढलं एक्झाम्पल सोडून पाहूया. ओके, सेकंड एक्झाम्पल, 2,93,397 डिवाइडेड बाय 39. डिव्हिडंड आहे 2,93,397 आणि गिवन डिवायझर आहे 39. काय आहे गिवन डिवायझर? 39. गिवन डिवायझरच्या युनिट्स प्लेस मध्ये काय आहे? 9 आहे. याचा अर्थ असा की याच्या ऑस्क्युलेशन प्रोसेस साठी आपल्याला पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करायचं आहे. या 39 साठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करायचं आहे. कसा करायचा? 39 मध्ये 1 ऍड करायचा, उत्तर येतं 40. या 40 मधला हा जो युनिट्स प्लेस डिजिट 0 आहे तो निग्लेक्ट करायचा, ड्रॉप करायचा आणि लिहायचं फक्त 4. लेफ्ट साइडेड डिजिट लिहायचा म्हणजे 4. हा जो 4 आहे हा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आहे. कशासाठीचा? 39 साठीचा. हा जो 4 आहे हा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आहे. 39 साठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर 4. आता या 4चा आपण उपयोग करणार कशामध्ये? ऑस्क्युलेशन प्रोसेसमध्ये, वेष्टन क्रियेमध्ये उपयोग करणार. ठीक आहे, कसा करणार लक्षात घ्या. सगळ्यात पहिले दिलेला जो नंबर आहे डिव्हिडंड आहे तो प्रॉपरली लिहून घ्या. 2,93,397 म्हणजे 2,93,397. ओके, इथे लिहिलेला आहे आपण डिव्हिडंड. इकडे लिहिणार आपण ऑस्क्युलेशन रिझल्ट. ओके, या लाईनमध्ये या लेव्हलला आपण लिहिणार ऑस्क्युलेशन रिझल्ट. तर आता ऑस्क्युलेशनची प्रक्रिया आपल्याला सुरू करायची. राईट टू लेफ्ट अशी ती क्रिया आपण करतो. तर लक्षात घ्या राईटमोस्ट डिजिट काय आहे? राईटमोस्ट डिजिट 7 आहे. स्टेप नंबर 1. स्टेप्स सुरुवातीला आपण काही एक्झाम्पल्स मध्ये स्टेप वाईज करूया, त्यानंतर आपण डायरेक्ट करूया. तर स्टेप नंबर 1 काय आहे? पहिला जो डिजिट आहे राईटमोस्ट डिजिट, त्या राईटमोस्ट डिजिटला या ऑस्क्युलेटर पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर 4 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे 4 into 7 किती? 4 7 जा 28. आता या 28 मध्ये जो पुढला डिजिट आहे 9 तो ऍड करा. 28 + 9 = 37. आता हा जो 37 आहे हा आहे ऑस्क्युलेशन रिझल्ट. हा ऑस्क्युलेशन रिझल्ट लिहा जो डिजिट आपण ऍड केला त्याच्या खाली 37. ओके, आता स्टेप नंबर 2. आता कन्सिडर करा 37. 37 हा आहे फर्स्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट. यामधला युनिट्स प्लेस डिजिट काय आहे? 7 आहे. या 7 ला युनिट्स प्लेस डिजिटला 4 ने मल्टिप्लाय करा, ऑस्क्युलेटरने मल्टिप्लाय करा. म्हणजे 4 × 7 किती? 28. या 28 मध्ये टेन्स प्लेस डिजिट जो आहे 3, हा जो 3 आहे टेन्स प्लेस डिजिट या 28 मध्ये ऍड करा. म्हणजे 28 + 3 किती? 31. आणि आता या 31 मध्ये जो पुढला डिजिट आहे डिव्हिडंड मधला पुढला डिजिट थर्ड डिजिट तो ऍड करा. कारण हा जो 31 आलेला आहे तो आपण फक्त या ऑस्क्युलेशन रिझल्ट मधल्या 2 डिजिट सोबत डील करून मिळवलेला आहे 31. आता या 31 मध्ये पुढला जो डिजिट आहे 3 तो ऍड करा. किती येतं? 34. ओके, 34 आहे सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट आणि तो लिहा थर्ड डिजिट खाली. ओके, डिव्हिडंड मधल्या थर्ड डिजिट खाली. या स्टेप्स लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि या स्टेप्स लिहून घ्या. मी क्लीन करतोय. ओके, थर्ड स्टेप काय आहे? आता सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट विचारात घ्या. काय आहे सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट? 34. यातला युनिट्स प्लेस डिजिट काय आहे? 4. 4 ला हा जो ऑस्क्युलेटर 4 आहे त्याने मल्टिप्लाय करा. 4 4 जा 16. आता या 16 मध्ये ऑस्क्युलेशन रिझल्ट मधला टेन्स प्लेस डिजिट ऍड करा. 16 + 3 19. आता या 19 मध्ये डिव्हिडंड मधला फोर्थ डिजिट ऍड करा. म्हणजे 19 + 3 = 22. येस. आता हा जो 22 आहे हा आहे थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट आणि तो लिहा फोर्थ डिजिट खाली. आपल्याला थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट मिळालेला आहे. आता फोर्थ स्टेप
काय आहे फोर्थ स्टेप? थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट विचारात घ्या. त्यातला युनिट्स प्लेस डिजिट काय आहे? 2 आहे. तो युनिट्स प्लेस डिजिट 2 आणि ऑस्क्युलेटर 4 यांचा प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करा, मल्टिप्लिकेशन करा. म्हणजे 4 इंटू युनिट्स प्लेस डिजिट 2 इज इक्वल टू 8. आता या 8 मध्ये टेन्स प्लेस डिजिट 2 ऍड करा, म्हणजे झाले 10. आणि आता या 10 मध्ये डिव्हिडंड मधला जो फिफ्थ डिजिट आहे तो ऍड करा. किती होतात? 19. ठीक आहे ना. डिव्हिडंड मधला फिफ्थ डिजिट काय आहे? पुढला डिजिट काय आहे? 9 आहे. या 10 मध्ये आपण 9 ऍड केला, 19 मिळाले. ओके, 19 आहे फोर्थ ऑस्क्युलेशन रिझल्ट आणि तो लिहा तुम्ही फिफ्थ डिजिट खाली. 1 2 3 4 5. येस, फिफ्थ डिजिट खाली. ओके, आता स्टेप नंबर 5. स्टेप नंबर 5 काय आहे? स्टेप नंबर 5. आता फोर्थ ऑस्क्युलेशन रिझल्ट विचारात घ्या. फोर्थ ऑस्क्युलेशन रिझल्ट काय आहे? 19. 19 मधला युनिट्स प्लेस डिजिट काय आहे? 9. 19 मधला युनिट्स प्लेस डिजिट 9 आणि ऑस्क्युलेटर 4 यांचं मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे 4 इंटू 9. 4 9 जा 36. आता या 36 मध्ये टेन्स प्लेस डिजिट 1 ऍड करा, 37. आणि आता या 37 मध्ये पुढला जो डिजिट आहे तो ऍड करा, झाले 39. पुढला डिजिट कुठला आहे? लास्ट डिजिट कुठला आहे डिव्हिडंड मधला? राईट साइड कडनं 2. या 37 मध्ये 2 ऍड केला, 37 प्लस 2 39. 39 आहे आपला शेवटचा ऑस्क्युलेशन रिझल्ट. व्हिडिओ पॉज करा आणि या थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ या तीनही स्टेप्स लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून या तीनही स्टेप्स लिहून घ्या. ओके, सो आता अतिशय महत्वाची स्टेप. लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट काय आहे? लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट काय आहे? 39, जो दुसरा तिसरा काहीही नसून आपला दिलेला डिवायझर आहे. 39 जो दुसरं तिसरं काहीही नसून दिलेल्या एक्झाम्पल मधला गिवन डिवायझर आहे, दिलेला भाजक आहे. याचा अर्थ असा की या दिलेल्या नंबरला हा जो दिलेला डिवायझर आहे तो संपूर्णपणे परफेक्टली डिवाइड करतो. 2,93,397 is perfectly divisible by given divisor 39. निशेष भाग जातो. कसं ओळखायचं हे पुन्हा एकदा सांगतो. लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट हा प्रॉपरली पहा, ऑब्झर्व करा. तो जर का दिलेला डिवायझर असेल स्वतःच, नाहीतर मग त्याचा मल्टिपल असेल, ठीक आहे ना, त्याचा मल्टिपल असेल, नाहीतर मग 0 असेल. ह्या तिन्ही पॉसिबिलिटीज लक्षात घ्या. या तिन्ही पॉसिबिलिटीज, या तीनपैकी कुठलाही पण एक नंबर जर का ॲज ए लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट जर तिथे आलेला असेल, कॅल्क्युलेट झालेला असेल, तर त्याचा अर्थ असा होतो की दिलेल्या नंबरला दिलेल्या डिवायझरचा निशेष भाग जातो. आणि जर नसेल तर भाग जात नाही. ओके, तर आपण डिव्हिजिबिलिटी चेक केलेली आहे. आता सगळ्यात मजेदार गोष्ट म्हणजे अगदी काही सेकंदांमध्ये याचं उत्तर सुद्धा मिळतं, म्हणजे कॉशंट सुद्धा मिळतो. जर डिव्हिजिबल असेल तर कॉशंट मिळतो. लक्षात घ्या तो कॉशंट कसा काढायचा आहे. पहा, लक्षात घ्या मित्रांनो, भागाकार न करता साधं डिजिट वाईज मल्टिप्लिकेशन करून आणि निखिलम नवतः चरमम दशतः या सूत्राचा वापर करून साधं सबट्रॅक्शन करून, साधी वजाबाकी करून आपल्याला भागाकार मिळतोय, कॉशंट मिळतोय. व्हॉट अ मॅजिक. काय रिसर्च असेल स्वामीजींचा, काय थॉट असेल. याचा फार डीप स्टडी करा, भरपूर प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमची कमांड येईल, या मेथड्सवरती तुमची कमांड येईल. सो आपल्याला आता कॉशंट लिहायचं आहे. कसा लिहायचा कॉशंट? अगदी एक सोपी स्टेप आहे. हे जे नंबर्स आपण लिहिलेले आहेत त्या नंबर्सचे युनिट्स प्लेसेस इथे लिहा. डावीकडनं सुरुवात करा. 39 मधले युनिट्स प्लेस काय? 9. 19 मधले युनिट्स प्लेस 9. 22 मधले युनिट्स प्लेस 2. 34 मधले युनिट्स प्लेस 4. 37 मधले युनिट्स प्लेस 7. आणि इथे काही नाही आहे, त्यामुळे हा जो लास्ट डिजिट आहे म्हणजे दिलेल्या डिव्हिडंड मधला युनिट्स प्लेस तो लिहा जसाच्या तसा. म्हणजे एकूण काय की युनिट्स प्लेसेस तुम्हाला लिहायचे आहेत. डिव्हिडंडची युनिट्स प्लेस लिहायची राईट साईडला आणि त्यानंतर मग बाकी लेफ्ट साईडकडे
जे कुठले ऑस्क्युलेशन रिझल्ट आपल्याला मिळालेले आहे त्या नंबर्स मधले युनिट्स प्लेसेस इथे खाली जसेच्या तसे लिहायचे. ओके, चला तर मग लिहिलेले आहेत आपण युनिट्स प्लेसेस. आता या युनिट्स प्लेसेस वरती आपण अप्लाय करणार निखिलम सूत्र. या युनिट्स प्लेसेस वरती आपण अप्लाय करणार आहोत निखिलम सूत्र. निखिलम नवतः चरमम दशतः, ऑल फ्रॉम 9 आणि लास्ट फ्रॉम 10. करूया अप्लाय. 9 - 9 0, 9 - 9 0, 9 - 2 7, 9 - 4 5, 9 - 7 2 आणि शेवटचा 10 मधून 10 - 7 3. ठीक आहे, निखिलम सूत्र आपण अप्लाय केलं आणि त्याचं उत्तर सुद्धा लिहिलं. म्हणजे कॉशंट काय आहे 7523. आपलं एक्झाम्पल काय होतं 2,93,397 डिवायडेड बाय 39 आणि आपल्याला उत्तर पण मिळालेलं आहे आता 7523. ओके, तर ही पद्धत वापरून आपण डिव्हिजिबिलिटी ऑड डिवायझर्स साठी डिव्हिजिबिलिटी चेक करतो. हे जे दोन उदाहरणं आपण या लेसन मध्ये पाहिलेले आहेत ते दोन उदाहरणं असे होते की ज्यामध्ये 9 हा युनिट्स प्लेस डिजिट होता. आता पुढल्या लेसन मध्ये आपण पाहणार की ज्या उदाहरणांमध्ये 3 आहे, युनिट्स प्लेस डिजिट गिव्हन डिवायझरच्या युनिट्स प्लेस मध्ये 3 आहे, त्यासोबत डिव्हिजिबिलिटी दिलेल्या नंबरची डिव्हिजिबिलिटी कशी चेक करायची. ठीक आहे.